नमस्कार, विस्पर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। येत्या 22 तारखेला रांटी हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे। तर आपण गप्पा मारूया संतोष दादा यांच्यासोबत। तर या चित्रपटातून तुमचा कोणता रांटी अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला येतो? रांटी चित्रपट 22 तारखेला रिलीज होतोय, 22 नोव्हेंबरला। आणि या रांटी चित्रपटात अनेक रांटी कलाकार आहेत, त्यातला मी एक आहे। आणि या चित्रपटाची टॅगलाईन आहे, काही असतात काही बनतात। तर मी आहे तर का आहे, आणि जर बनतोय तर का, कुणासाठी आणि कशामुळे बनतोय, या चित्रपटात तुम्हाला बघायला नक्की मिळेल। पण मी खूप एक्सायटेड आहे। एकतर खूप वेगळा आणि पहिल्यांदा तसं केलं आहे एका चित्रपटासाठी, बरोबर बाल्ड केलं की टक्कल केलं आहे जी माझ्या दिग्दर्शकाची डिमांड होती, त्याला तसं हवं होतं। आणि लंगडा पण आहे, त्यामुळे ॲक्शन करताना खूपच जास्त थकलो आहे, दमलो आहे, चिडलो आहे। पण हे सगळं झाल्यानंतर हा चित्रपट बघितल्यावर खूप बरं वाटतं, त्याचा रिझल्ट चांगला आहे। आता खूप दिवसानंतर हा ॲक्शन बेस्ड चित्रपट मराठीत येतो, तर याविषयी तुम्ही काय सांगू? अर्थात मराठी सिनेमात पहिल्यांदा असा ॲक्शन पॉईंट वगैरे, पहिल्यांदा असं नाही, याच्या आधी ॲक्शन सिनेमे आले। पण आजच्या काळात जशी ॲक्शन हवी आहे की मराठीत तुम्हाला सिनेमात पहिल्यांदा बघायला। आणि तुम्ही अनेक चित्रपट डब वगैरे येतात आणि तुम्ही बघायला जातात, बघू नका असं नाही म्हणत, सगळे चित्रपट बघा, सगळे बघितले। पण आता आपल्या मराठी भाषेतला आपला मराठी सिनेमा तसाच दमदार रूप घेऊन आला आहे, तोही बघा। तर ह्या चित्रपटामुळे जो मराठी प्रेक्षकांचा दृष्टिकोन तो बदलेल का मला वाटतं? बदलावा अशी अपेक्षा आहे आणि बदलेल अशी खात्री पण आहे। कारण ट्रेलर बघितल्यानंतर अनेक लोक एक्साइट झाले, टीजर बघितल्यानंतर खूप एक्साइट झाले। नंतर पोस्टरचा लुक बघून लोक म्हणतात, म्हणजे मला खूप कमेंट्स आले की पोस्टर बघूनच आम्हाला कळतं की सिनेमात काय राहणार आहे। सो तो नक्कीच जोरदार राहणार आहे। आता तुम्ही रांटी होते की बनले हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या जवळच्या चित्रपटात 22 तारखेला हा पिक्चर नक्की बघा। धन्यवाद।